आज आपण बघणार आहोत 12वा PYQ. तर 12वा हा कंबाईन बी ऑक्टोबर 2022ला विचारलेला आहे. तर 12वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? तर याचं उत्तर आहे समवर्ती सूची. तर समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 13वा प्रश्न, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणी काम केले? तर डॉक्टर BR आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. हेच आपण बघितलं. हे तर असूच शकत नाही, कारण का तर ते सदस्य आहेत. वरच्या प्रश्नामध्येच आपण बघितलेलं आहे. ते कट झालं. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर KM मुन्शी. KM मुन्शी पण आपण कुठं बघितलेलं आहे? इथंच. हे पण सदस्य, हे पण कट झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष आहेत. तर म्हणजे हे तिन्ही उत्तर कट झाले. म्हणजे राहिलं काय? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर प्रश्न 14वा बघणार आहोत. विधान अ आहे, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण ब दिला आहे, प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर याच्यामध्ये उत्तर 2 नंबर आहे की दोन्ही विधाने योग्य आहेत. तर काय योग्य आहे तर दिलेले आहे, हे पूर्ण बघून घ्या तुम्ही. भारतीय संसदीय पद्धतीचे वैशिष्ट्य याच्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचा नंतर. आपण जास्त वेळ न घालता पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलेला आहे. हा प्रश्न कंबाईन प्रीला 2021ला विचारला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 होती. हा आपण पहिला का दुसरा प्रश्न बघितलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अंमलबजावणीची तारीख किती होती? 26 जानेवारी 1950 आहे. आणि स्वीकृतीची तारीख आहे 26 नोव्हेंबर. ही पहिलंच माहीत झालं, म्हणजे हे चुकीचं आहे. हे तर आपल्याला माहीत झालं. आणि बाकी सगळे बरोबर, हे चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येतं की भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 नाही आहे, 26 जानेवारी 1950 आहे. एवढं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये अजून थोडं स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे, हे तुम्ही नंतर वाचून घ्या. पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.